ओम नमो नारायण। जय गौ माता। जय गौ माता। छत्रपति शिवाजी महाराज। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची सालाबादप्रमाणे जयंती लोकसेवा ट्रस्ट कार्यालय संपन्न होत आहे आनंदी येथे। त्यांना आमचा कोटी कोटी प्रणाम आहे। जसे देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती आणि जसं राष्ट्रमाता जिजामाता त्यांची आई यांनी त्यांना लहानपणापासून बालकडू पाडलेलं आहे। ते बालकडू असं जे मुघल होते ते आपल्यावर अन्याय अत्याचार करत होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम जिजामाता व संत तुकाराम महाराज यांनी केलेलं आहे। आणि हे कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक अडचणी आल्या, त्यांनी सर्वांवर मात करून स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। म्हणजे यांचं स्मरण होणं ही कालाची गरज आहे। म्हणून आज गोहत्या मुक्त भारत गाव तिथे पोहोचाला हे आमचा संकल्प आहे। आणि त्यांनी कधीही त्यांच्या राज्यात गोहत्या करून दिलेली नाही, पण आताच्या आपल्या या राज्यकर्त्यांच्या ज्यात कत्तलखाने दिवसाढवल्या गोहत्या होत आहे आणि अनेक ठिकाणी कत्तलखाने निर्माण झालेले आहेत। तसेच आज आया बहिणींवर सुद्धाही अत्याचार वाढलेला आहे। हा अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणी जर करत असेल तर त्यावेळेस ते टकमक टोकावरनं त्याला शिक्षा देत असेल, त्याचे डोळे काढून घेत असेल, हात पाय आहे ते खांडोले करत असेल। असे छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं शास्त्र सांगत नव्हते आणि शस्त्रसुद्धा त्यांनी जशी तलवार हे घेऊन आज मुघलांशी लढत होते। म्हणून नुसतं आताच्या काळात शास्त्र सांगून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये शस्त्र, लाठी, भाला, काठी असं सर्व काही झालं पाहिजे। मला छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहेत यांचेच पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी 40 दिवस यातना सहन केल्या। त्यांचे अंगाची चमडी काढली, नखे काढली, यांना नाही त्या वेदना दिल्या, मारहाण केली, पण त्यांनी धर्म परिवर्तन केलं। पण आताचे काही लोक जे ग्रस्ती लोक आहेत हे आज साधू संतांना जिथे क्रांतिकारी जे पाऊल करतात त्यांना त्रास देण्याचं काम चाललेलं आहे। तर तो त्रास देण्याचं काम करू नये लोकांनी, कारण साधू हा परोपकारी जीवन जगत असतो। जसे जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती आपले संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितलेलं आहे। तसे परोपकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कोणी जीवन जगत असेल तर शिवाजी महाराज त्यांना जमीन आणि मंदिराची दिवाबत्ती होण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी, त्यांना राहणे खाण्याची व्यवस्था करण्यासाठी असं शेतीची एक जमीन देऊन त्याचा उदरनिर्वाह ते करत असतात। पण आताचे जे लोक आहेत स्वार्थ आणि स्वार्थाने भरलेला ह्याच्यामध्ये आज मंदिराची काही प्राचीन मंदिरांची दुरावस्था झालेली आहे। ही दुरावस्था बंद करण्यासाठी आणि जे आपले किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची यांची काही दुरावस्था झालेली आहे, याच्यावर काही मुघल विचाराच्या लोकांनी जे कटेले आणि हटेले आहेत त्या लोकांनी अतिक्रम केलेले आहेत। ते अतिक्रम महाराष्ट्र शासनाने हटवावे आणि गायरान जमिनीचे गायीसाठी राखीव ठेवलेली जी जागा आहे गोचरणभूमी, त्यांना पाणी पिणे आणि चारा याच्यासाठी ती पहिलेपासून ठेवलेली होती जमीन। पण ते सुद्धा आज जे आपले मुघल विचाराचे काही लोक आहेत यांनी त्याच्यावर अतिक्रमण करून त्या गायरान जमिनी नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत।
तर हे सुद्धा अतिक्रम हटवणे हे काळाची गरज आहे. म्हणून गायीवर, बाईवर, तसेच स्वराज्यावर आणि आपल्या मंदिरावर कोणी वाकडी नजर करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कडक शासन करत असेल. आज छत्रपती शासन नसल्यामुळे फक्त छत्रपतींच्या जयंत्या आणि फक्त त्यांच्या नावाचा उपयोग सत्तेसाठी केला जातो, पण ते न करता खरं छत्रपती शासन राबवणे ही गरजेचं आहे. कारण ते नसल्यामुळे आज हम सब एक आहे, हम सब एक नाही. कारण मुघलांचे विचाराची लोक इथं काही आहेत जे कटेले हटेले, त्यांचे विचार आज गो हत्या करून ते खाणार. तुमच्या जमिनी ते वक्फ बोर्डमध्ये विलीन केलेले आहेत. तसेच तुमचे पदार्थ काही आहे हलाल केलेले पदार्थ म्हणजे त्याच्यात ते थुकतात आणि ते हलाल केलेले त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजे हिंदूंना नष्ट करण्याचं काम या हलाल एक कंपनी संस्था आहे. म्हणजे प्रत्येक हिंदूंना माझं आव्हान आहे तर त्या हलालचा जो मार्ग असेल ज्याच्यावर ज्या वस्तूवर ब्रँडवर ते हलालचं प्रोडक्ट तुम्ही घेऊ नका. कारण त्यांच्या ते हलालचं प्रोडक्ट आहे हे आपल्याला हिंदू धर्मांना नष्ट करण्याचं काम करत आहे. म्हणून त्यांचा धर्म वाढवण्यासाठी त्यांनी हे प्रोडक्ट काढलेले आहेत. वक्फ बोर्डच्या जागा काढलेल्या आहेत. गाव तिथे गौशाला न बनवून देता गायरान जमिनी त्यांनी बळकवलेल्या आहेत. आणि आज तीर्थक्षेत्रसुद्धा घाणेरडे होत आहे. लव जिहादचा मामला चालत आहे. असे अनेक प्रकार त्यांनी सुरू केलेले आहेत. ते जिहादी विचाराचे लोक आहेत आणि आपण सांगतो का तुम्ही आम्ही आमचं भाई काही भाई नाही. त्यांचे विचार आचार वेगळे आहेत, आपले विचार आचार वेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त सांगितले का ज्यांना शास्त्र समजत नसेल त्यांना शस्त्राची भाषा समजावा. आणि हे पाहिजे मी भोलापुरी महाराज नागाबाबा आनंदी येथे राहत असून सालाबादप्रमाणे शिवजयंती साजरी करत होतो. लोकसेवा ट्रस्ट व अखिल भारतीय यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम करत असतो. आई भाऊंचा त्यांना आशीर्वाद होतं त्याचा आम्हालाही आशीर्वाद आहे. आणि शिवभक्त होते ते. कारण शिवावर त्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून त्यांनी स्वराज्याची स्थापना करायचा संकल्प ही प्रतिज्ञा घेतलेली शपथ. आणि ती शपथ म्हणून माऊले बना शिवबाचे. तुम्ही हे जे आहे शिवबाचे फक्त बोलणारे कावळे बनू नका अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून हे सर्व आज भयानक परिस्थिती चाललेली आहे आया बहिणींवर. आणि तसेच आपल्या जागा जमीन आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीत पार्टनर घेऊ नका. त्यांचं कुठल्याही दुकानामध्ये जाऊ नका. माझं जाहीर आव्हान आहे भोलापुरी महाराजांचं. नागाबाबा मी कुंभमेळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आणि तलवाराचं प्रदर्शन करत असतो. असं माझं 1 नंबर आलेला आहे. आणि ते सांगण्याचं कारण असं आहे मी जरी कुठे जरी असलो तरी पण माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज आणि तलवार ही माझ्या संगती असते. कारण देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती असा हे संकल्प घेतलेला मी आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला बहुमताने हे सर्व जे आहेत गावकरी तालकरी मालकरी व हिंदू समाजाने सपोर्ट द्यावा, पाठिंबा द्यावा. तर आपण हे जे तीर्थक्षेत्र आहेत त्या भिकारीमुक्त व घाणेरडेमुक्त करूया. आणि स्वच्छता हे संत गाडगेबाबांनी आपल्याला कान मंत्र दिलेला आहे. म्हणून प्रत्येक घाटाघाटावर संत गाडगेबाबांचा पुतळा लागला पाहिजे. म्हणून आज मी जे सांगितलं ते आज होणे ही काळाची गरज आहे. आज नद्या प्रदूषित होत आहेत. तिथे आरटीच्या माध्यमातून तुम्ही नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम राबवला. घाटावर दौरा मारण्याचे प्रकार वाढले म्हणून CC कॅमेरे लागले पाहिजे आणि गाव तिथे गौशाला निर्माण झाली पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. गो माता की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. बोलो सब संतान की जय, सब माता की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तुम्हाला काही बोलायचं आहे का?